मी सुदेश शिंगळे, परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. डॉक्टर माधव पाटील मेमोरियल लेक्चर आज आपण घेत आहोत आणि आज आपला विषय आहे वारीचं रिंगण आणि रिंगणची वारी. आणि आज आपले पाहुणे आहेत सचिन परब. सचिन सर बरीच वर्ष पत्रकारिता करत आहेत, लेखक म्हणून ते आपल्या सर्वांना परिचित आहेत. गेल्या 10-12 वर्षांपासून 2012 पासून रिंगण नावाचं एक नियतकालिक आपण सर्व जाणतो की ते संपादित करतात. आपल्या सर्वांच्या आयुष्याचा भाग रिंगण झालेला आहे. दरवर्षी आपण जशी आषाढी वारीची वाट बघतो तशी आपण रिंगणची वाट बघतो. बऱ्याच संतांच्या आयुष्यावर रिंगण आलेलं आहे. आज आपल्याला सरांशी गप्पा मारायच्या आहेत या विषयावर की ते संत परंपरेकडे कसं बघतात, वारीकडे कसं बघतात आणि रिंगण त्यांनी का चालू केलं आणि रिंगणचा प्रवास कसा कसा होत गेला. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आज आजच्या गप्पांना सुरुवात करावी. त्याआधी मी एक कविता मला सादर करायची इच्छा आहे. ही सरांच्या परवानगीने सादर करतो. प्लीज प्लीज. खुळा तुकाराम चोहीकडे उभा पाहोनिया मज हसत आहे. म्हणे उंबरात किडा तू सुदेश आंधळे वेटोळे घालत आहे. आणि मग दावी उंबर सोलून झाडावर काठी शेकडोनी. पलीकडे म्हणे हजारोनी झाडे एका बगीच्यात कोंबलेली. मला संदेहता असू दे बगीचे मला काय त्याचा उपयोग. पाहे मजकडे वटारून डोळे वृथा फडफड बंद कर. धरे करी विणा छडीच्या ऐवजी देई पण फटके टणत करे. म्हणे कंठस्फोट उगालावलासी भीती आधी साधी घालवावी. जगण्याचा माठ भरलासे आधी संचिताचे घोट रिचवतो. म्हणे दाव शहाण्णव कोळीचा प्रताप भेद सारे भाव निरवतो. फेडणासी आज उधारी मागची अंतरात वात चेतवतो. चेतवता वात तडतड सुरू मजा मग तुका संपादतो. चालू आराणुक भांबावले मन नजरेत माझ्या हुरहुर. वाढणारी वाट चालणारे पाय करीतसे तुका बळकट. चिमुट पंढरी चिमटीत गीता माझ्या चिमटीचा पांडुरंग. सारे माझ्यासाठी करुणी स्पेशल झंकारत उभा तुकाराम. श्वास आकळते पाझरत रंध्र तुका तरंगांत नाद ब्रह्म. वाढला तुकाचा पसारा एवढा थिटा पांडुरंग वाटत आहे. थँक्यू थँक्यू सर. सुरू करूया सर. सुदेश, आता आपण तुझी कविता सादर केलीस ती अभंग वृत्तामध्ये होती. हो, अभंग या फॉर्ममध्ये होती. ती ठसठशीतपणे समोर आणला. म्हणजे त्याच्या पूर्वी असेल तर आपल्याला माहित नाही, पण हा इतका सोपा करून आपल्या समोर आणला. त्याची स्पेसिफिकेशन्स काय आहेत त्या अभंगांमध्ये मांडले आणि त्याच्यामुळे व्यक्त होणं हे सोपं होऊन गेलं. म्हणजे तो इतक्या आपल्या हाडीमाशी इतके वर्ष 750 वर्ष जिरलेला आहे, आतमध्ये मुरलेला आहे की त्याच्यामुळे आपण सहजपणे या वृत्तामध्ये कविता करून जातो. अगदी अशिक्षित माणसं देखील वर्षानुवर्ष या फॉर्म मध्ये कविता करतायत. आणि तुका म्हणे याच नाममुद्रेसह ती अभंग करत राहिले आणि असे हजारो अभंग आहेत की जे तुकोबारायांचे असतील की नाही याच्याबद्दल शंका आहे, पण तुकोबारायांच्या नावाने लिहिलेले आहेत. तर हा असा आपला आपण आज जे लिहितोय त्याच्यावर असा संतांचा ठसा आहे. आपली जी शब्दकळा आहे, आपण जे काय बोलतोय त्या शब्दांवर, अक्षरांवर, त्या वाक्यरचनेवर संतांचा प्रभाव आहे. आपण जे काही नाचतो गातो त्याच्यावर संतांचा प्रभाव. म्हणजे आम्ही मुंबईमध्ये दही काले करतो, म्हणजे दही काले म्हणजे दही अंडी रचतो, ती संतांच्याकडून आलेली आहे. म्हणजे या वारकरी परंपरेतून आलेली आहे, ही आपल्याला माहिती आहे. तर आपण नाचतो गातो, नाटक करतो, चित्र काढतो, फोटो काढतो. आता त्या सगळ्या कलांमध्ये, शिल्पकलेमध्ये, नृत्यकलेमध्ये महाराष्ट्राचा विचार करता त्याच्यावर संत परंपरेचा प्रभाव आहे. आपल्या एकूणच जगण्यावर संत परंपरेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव आलेला आहे आणि त्याच्यातून एक चांगुलपणा महाराष्ट्रामध्ये घडत गेलेला आहे. तो महत्वाचा आहे असं मला वाटतं. ही जी संत परंपरा आहे ह्याच्याकडे
एक सांप्रदायिक परंपरा म्हणूनही बघता येऊ शकते. त्याच्याकडे एक धार्मिक परंपरा म्हणूनही बघता येऊ शकते. त्याच्याकडे एक आध्यात्मिक परंपरा म्हणूनही पाहता येऊ शकते. निश्चितपणे त्या तशा आहे. पण एका संप्रदायाच्या पलीकडे महाराष्ट्र घडवणारी एक परंपरा, वारकरी परंपरा म्हणून आपण तिच्याकडे बघायला पाहिजे. जिथे जिथे जे काही चांगलं चालू आहे ते आपण शोधत गेलो तर त्याची मुळे या परंपरेत महाराष्ट्रामध्ये आढळते. म्हणजे त्याच्यावरचा जो प्रभाव आहे त्या कुठेही चांगलं काहीतरी घडत आहे, चांगलं काहीतरी संस्था सुरू आहे, चांगलं काहीतरी काम सुरू आहे समाजसेवेचा, चांगलं काहीतरी कोणाला उभं करण्याचं काम चालू आहे, कुठेतरी काहीतरी चांगलं लिहिलं जात आहे, कुठेतरी चांगला सिनेमा बनतोय. तर या सगळ्याच्या मुळाशी जाऊन जेव्हा आपण शोध करतो तेव्हा आपल्याला दिसतं की अरे याच्यावरचा प्रभाव हा माणूस एकदम भारी आहे असं आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा त्याच्या मुळात कुठेतरी संत परंपरा असते. या पद्धतीने आपण महाराष्ट्राच्या एकूण प्रभाव, संत परंपरेचा प्रभाव म्हणून पाहायला हवं. पण आपण महाराष्ट्रापुरतं देखील या संत परंपरेला मर्यादित करता कामा नये असं मला वाटतं. कारण महाराष्ट्राच्या बाहेर, विशेषतः मगाशी ज्यांचं नाव घेतलं त्या संत नामदेवरायांनी हीच भक्ती परंपरा ही देशभर पसरवलेली होती. जो भक्तिकाल नावाचा एक कालखंड विशेषतः उत्तर भारतामध्ये आपण मानतो, त्याच्यामध्ये कबीरांपासून ते रोहिदासांपर्यंत, मीराबाईंपासून ते नानकांपर्यंत आणि म्हणजे दादू दयालांपासून ते धन्ना जाटांपर्यंत वेगवेगळे संत कवी आपल्याला आढळतात. त्या सगळ्याचं मूळ पुरुष हे संत नामदेव आहेत. मी आता ज्यांची नावं घेतली त्याच्यातले एक सगळ्यांनी जवळपास नामदेवरायांचा उल्लेख आपल्या काव्यामध्ये केलेला आहे. त्यांच्यावरचा प्रभाव आहे. आणि नामदेवराय त्या भाषेमध्ये तिथे लिहित होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 61 पदं नामदेवरायांची गुरु ग्रंथ साहेबामध्ये आहेत. म्हणजेच जगभरात कुठेही एखादा शीख माणूस गुरु ग्रंथ साहेबांच्या समोर जेव्हा झुकतो, नमन करतो, वंदन करतो, तेव्हा तो आपल्या नामदेवरायांनाही नमन करत असतो. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर ही जी भक्तीची जी वाट आहे ती वाट पूर्ण देशभर, दक्षिण असू देत किंवा उत्तर असू देत, संपूर्ण देशभर सुकर करण्याचं काम हे संत नामदेवरायांनी केले. संत नामदेवरायांच्या नावानी, म्हणजे नामदेव हे आडनाव लावणारी काही लाख माणसं उत्तर भारतामध्ये आहेत. म्हणजे फक्त मध्य प्रदेशामध्येच अशी 2-4 लाखाच्या पेक्षा जास्त लोक, त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येने, तितक्याच संख्येने ती नामदेव आडनाव लावणारी म्हणताय. मी फक्त म्हणजे नामदेव ही जात लावणारी शिंपी समाजाची लोक नाही म्हणत आहे. नामदेव हे आडनाव लावणारी माणसं उत्तर प्रदेशामध्ये देखील आहेत, ही हरियाणामध्ये देखील आहेत, ही राजस्थानामध्ये देखील. मध्य प्रदेशामध्ये नामदेव आडनावाची माणसं आहेत, लाखोच्या संख्येने आहेत. राजस्थानामध्ये आहेत. राजस्थानामध्ये काही 400च्या वर देवळं नामदेवरायांची आहेत, बाकी कोणाची नाही. तशीच ती हरियाणामध्ये आहेत, हिमाचल प्रदेशामध्ये आहेत, जम्मूमध्ये आहेत. भारतातल्या जवळपास प्रत्येक राज्यामध्ये नामदेवरायांचं देऊळ आहे. आपल्या जातीचं नाव नामदेव लावणारी माणसं उत्तर दक्षिण संपूर्ण देशभर आढळतात. स्वतःची ओळख ही नामदेव असणारी ही माणसं आहे. याच्यापेक्षा आणखीन काही मोठं असं स्मारक असेल असं मला वाटतं. हे जे नामदेवराय आहेत ते अद्भुत आहेत. त्या नामदेवरायांनी, म्हणजे वारकरी संत परंपरेने, वारकरी संतांच्या विचारांनी ही भक्तीची वाट सोपी करून दिली. म्हणजे काय केलं त्यांनी? धर्म सोपा करून टाकला. संत परंपरा म्हणजे काय? तर धर्मचिकित्सा आहे असं मला वाटतं. संत म्हणजे काय? जे धर्माची चिकित्सा करतात आणि खरा धर्म सांगतात. खोटा धर्म नको, खरा धर्म आपण स्वीकारायला पाहिजे. म्हणजे कर्मकांडांमध्ये अडकलेला धर्म आम्हाला नको. माऊलीचा हरिपाठ आहे रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी वेगवेगळ्या वेळेत महाराष्ट्रभर म्हणण्याची परंपरा आहे. वारकरी परंपरेत रोज म्हणावा लागतो हरिपाठ. त्याच्यामधलं एक वाक्य, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंपत. म्हणजे योग, याग आणि विधी. याग म्हणजे यज्ञ, योग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. योग, याग, विधी. विधी म्हणजे कर्मकांड. या तिन्ही गोष्टी या वायाची उपाधी आहेत. म्हणजे फुकटचा ताप आहे. आपल्याला हे काही नको, याच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. तो मार्ग भक्तीचा आहे आणि आपल्या नाम संकीर्तनाचा आहे, नामस्मरणाचा आहे. हा सोपा मार्ग आहे. सोपं करून टाकलं सगळं.
म्हणजे जगणंच सोपं करून टाकलं. म्हणजे जेव्हा अध्यात्म आणि धर्म या गोष्टी सोप्या होऊन जातात ना, तेव्हा जगणं सोपं होऊन जातं. कारण मध्ये कोणीतरी मध्यस्थ उरत नाही. हम्म. जी कुठली पॉवर, सुप्रीम पॉवर आपण म्हणायचं असेल त्याला, देव म्हणा, निर्मिक म्हणा, निसर्ग म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. नाही म्हणायचं तर मानू नका, पण ती अशी गोष्ट आहे की जी माणसाला आत्मविश्वास देते. त्या आत्मविश्वास देणाऱ्या, अडचणीतून पार होताना हात देणाऱ्या अशा त्या विठ्ठल पांडुरंगाच्या मध्ये जाण्यासाठी आपल्याला कोणाचीही गरज नाहीये. आपल्याला कोणी त्याच्यासाठी भटजी लागणार नाहीये, आपल्याला त्याच्यासाठी कोणी पुरोहित लागणार नाहीये, कोणी कीर्तनकार लागणार नाहीये, ते कोणी प्रवचनकारी लागणार नाहीये, आणि कोणी गुरु देखील लागणार नाहीये. आपण थेट देवालाच गुरु मानून आपण जगू शकतो आणि तो देव मिळवू शकतो. आणि तो देव इतका सोपा आहे की त्याच्या खांद्यावर हात टाकून दोस्ती करतात. म्हणजे त्यांनी देव सोपा करून टाकला, आणि तो देव इतका सोपा की तो सखा झाला ज्याच्या खांद्यावर हात टाकताय. 1920 सालापर्यंतचे असे संदर्भ सापडतात की पांडुरंगाच्या पायावर ज्या पद्धतीने डोकं ठेवता येतं, म्हणजे पायावर डोकं तर ठेवता येतं असाही देव नाहीये आज कुठे. एक सेफ डिस्टन्स कोरोनासारखं ठेवावं लागतं देवामध्ये आणि आपल्यामध्ये. त्याच्यामध्ये सगळे पुरोहित मंडळी उचलेली असतात. तर कारण आपण ते पवित्रच नाहीये देवाला शिवण्यासाठी. भक्त असं एकूण वातावरण असतं. इकडे कोणीही जाऊन त्या पांडुरंगाच्या पायांवर डोकं ठेवू शकतं. हे आज अद्भुत आहे. साधारणतः 1920 सालापर्यंतचे असे संदर्भ, 1920 नाही त्याच्या अगोदरचे थोड्याशा संदर्भ असे सापडतात की या पांडुरंगाची गळाभेट घेता येते. अच्छा. सगळे संत या पांडुरंगाची गळाभेट घेतो. हे मस्त आहे. हा देवच असा आहे. हा कोणावर कोपतो का? तर कोणावरही कोपत नाही. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट केली नाही, म्हणजे प्रसाद खाल्ला नाही सत्यनारायणाचा म्हणून सत्यनारायणी बोट बुडवली, असं काही विठ्ठलाच्या बाबतीत होत नाही. तुम्ही काहीही करा, तो काही तुमच्यावर कोपत नाही. तो नवसाला देखील पावत नाही. बरोबर ना? नवसाला देखील पावत नाही. एक त्या तुमच्या रितेश देशमुखच्या आईनीच एकदा नवस केला होता त्या माऊली पिक्चर मध्ये. बाकी तरी मला कोणी नवस केलेला माहिती नाही. तन्वी आदमी होती त्या पिक्चर मध्ये, तिनेच फक्त तो एकदा नवस केला होता. कारण त्यांना माहित नाहीये ही परंपरा काय आहे, ज्यांनी पिक्चर बनवली. तर त्यांनीच एकदा नवस केला. बाकी इकडे कोण नवस बिवस करत नाही. सगळे संत सांगतात की आम्ही आहोत म्हणून तू आहेस बाबा, नाहीतर तुला कोणी विचारत नाही. म्हणजे तो सगळे आमचे वारकरी एवढे, आता आजची बातमी आहे काहीतरी 20 लाख लोक जमा झाले. तर 20 लाख लोक कसं काय दर्शन घेणार आहेत? शक्यच नाहीये. शक्यच नाही. आणि कोणाला दर्शन घ्यायचं पण नसतं तिकडे. ते वारीमध्ये जेव्हा चालत आलेली माणसं आहेत ना, त्यांना वाटेतच पांडुरंग भेटलेला असतो. खरोखर चालणाऱ्या माणसाला त्याला काही गरज नसते. तो कळसाला नमस्कार करतो. हे सांगत होतो की ते वारीवरून आता 20 लाख लोक पंढरपुरात आहेत. सगळ्यांना काही दर्शन मिळणार नाहीच आहे. बरोबर. मग ही सगळे लोक हे दर्शन घेतात का? तर कोणीच घेत नाही. कारण हे 20-22 दिवस जे चालत आलेले असतात त्यांना वाटेमध्येच आपला पांडुरंग भेटलेला असतो. वेगळं दर्शन घेण्याची काही गरजच नसते. वारी ही साधनच अशी आहे की आजूबाजूला प्रत्येक गोष्टीमध्ये पांडुरंग बघणं म्हणजेच वारी आहे. आणि ते एन्जॉय करणं म्हणजे सोहळा आहे. म्हणून पालखीचा सोहळा आहे, सेलिब्रेशन आहे. बरोबर. समारंभ नाही, तो सोहळा आहे. सोहळा आहे. म्हणजे सेलिब्रेशन आहे, सण आहे, उत्सव आहे, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा. पण ते अद्भुत आहे. म्हणजे आपल्याला देव आपल्या सोबत असणं ही कन्सेप्ट रुजवत जाणं 20 दिवस स्वतःमध्ये. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये देव बघणं, माऊली म्हणून त्याच्या पाया पडणं, समोर दिसणाऱ्या बाईमध्ये पुरुषाने देव बघणं आणि बाईने पुरुषामध्ये देव बघणं, हे अद्भुत आहे. आज असं करणारी माणसं आहेत. सगळेच करू शकत असतील अशातला भाग नाहीच आहे. शक्यच नाहीये ते.
पण त्याच्यात एक पाऊल पुढे जाते का हे महत्वाचं. परत बरोबर. परत करायची गोष्ट म्हणजे वारी. वारी ही काय, परत परत लोक म्हणतील की तेच तेच परत 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 करत राहतात. पण ते परत परत तेच तेच नसतंच. हे एक्झॅक्टली. हे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन सापडत असतं. हा. रोज नवीन सापडत असतं. आणि वारी म्हणजे परत परत करणं, पण परत परत तेच तेच करत असताना ते नव्याने सापडणं म्हणजे वारी आहे. जर ते नव्याने सापडत असेल तर ती वारी आहे, नाहीतर ते फक्त चालणं आहे, कर्मकांड उरलेलं असतं. त्याच्यामुळे ह्या जगण्याचा विचार करण्याचा, स्वतःसाठी वेळ देण्याचा काळ म्हणजे ही वारीची 22-25 एका महिन्याचा काळ आहे. आणि मग तो आपण जर सत्कारणी लावला तर आपल्याला वाटेमध्येच देव भेटतो. इथे येऊन देवाला भेटायची गरजही नाही. देव आपल्याला भेटायला या वारीमध्ये फिरत असतो इकडे. अशी साधारणतः मानसिकता लोकांची, वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांची आहे. असे आजही हजारो वारकरी आपल्याला भेटतात. कीर्तनकार, प्रवचनकार, मृदुंगमणी, भजन सम्राट हे काही वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी नाहीत. दिंडी प्रमुख, पालखी प्रमुख हे काही वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी नाहीत. सर्वसामान्य वारकरी, ज्याला वारीत चालताना देव भेटतो, तोच वारकरी संप्रदायाचा खरा प्रतिनिधी आहे. आणि तशी हजारो माणसं वारीत चालत असतात. हे मी घेतलेला अनुभव आहे. कोणालाही घ्यायचा असेल तर घ्यावा. पण तुम्ही तटस्थपणे बाहेरून रमत गमत जर वारी बघणार असाल तर काय हा अनुभव मिळू शकत नाही. मिळू शकत तिकडे नाही. त्यांच्या अच्छा. गळ्यात गळा घालून गप्पा मारत बोलावं लागतं. ती फाटकी तुटकी 2 वेळ खायची भ्रांत असणारी माणसं आपल्याला जगाचं विद्यापीठामध्ये न मिळणारं ज्ञान देऊन जातात. हे जगण्याचं ज्ञान आहे. आज अशाच हजारो माणसांमधून, लाखो माणसांमधून महाराष्ट्रातल्या अत्यंत कर्तबगार अशा माणसांची पिढी जन्माला आलेली आहे. आज आपण ज्यांना कर्तबगार महाराष्ट्र घडवणारे लोक म्हणतो, ती ह्याच घरांमधून, वारकऱ्यांच्याच घरांमधून आलेली आहेत. ती तीच फाटकी माणसं आहेत ज्यांना 2 वेळ खायची भ्रांत होती, त्यांना धड घर नव्हतं. अशाच घरांमधून ही आजची कर्तबगार माणसं जन्माला आलेली आहेत, हे आपण लक्षात घ्या. तर मी हे सांगत होतो की आमचा देवच असा आहे की त्याला भेटायला देवळामध्ये देखील जावं लागत नाही. आमच्या नामदेवरायांनी काय केलं, आमच्या नामदेवरायांना जेव्हा म्हटलं, लक्षात आलं की चोखोबांना म्हणजे आमच्या चोखामेळा महाराजांना पण आतमध्ये जाऊ देत नाहीत. चोखोबाराच्या पायरीवर उभे राहतात आणि आतमध्ये डोकावत राहतात आणि त्यांना कुठेतरी पांडुरंग दिसतो. त्या चोखोबारायांना आतमध्ये जाता येत नाही. मग नामदेवरायांनी काय केलं की आतमधलं कीर्तन म्हणजे पूजा म्हणा, साधना म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, तेच त्यांनी वाळवंटामध्ये आणलं. म्हणजे देऊळ वाळवंटामध्ये आणलं चंद्रभागेच्या. पांडुरंग तिकडे नाचायला लागला. आणि मग तिकडे त्या चंद्रभागेच्या वाळवंटावर नवी क्रांती घडू लागली. अशी एकही जात नव्हती की ज्याचा नेता, ज्याचा आदर्श त्या गोतावळ्यामध्ये गोळा झालेला नव्हता. तर हे ही संत परंपराच अद्भुत आहे. आणि या संत परंपरेने आजचा महाराष्ट्र घडवलेला आहे. हा देव अद्भुत आहे. तो सगळीकडे येतो. देऊळ फिरवलं ना औंढ्या नागनाथांचं, अशी कथा आहे संत नामदेव यांची. इथे म्हणजे अभंगामध्ये उल्लेख आहे की मी शूद्र म्हणून ब्राह्मणांनी मला घराच्या देवळाच्या बाहेर कीर्तन करतात. मग मी मागे तिकडे आला फिरलो तर लोक झाले, लोकांचे दृष्टिकोन बदलले, लोक आपण अशा वेगवेगळ्या पण चमत्कारांचं मला वाटतं. हे प्रत्येक अंक जेव्हा 12 अंक झाले तेव्हा प्रत्येक अंकामध्ये नवीन नवीन गोष्ट मला समजता येते, समजून घेता येते. आणि मला असं वाटतं की मी त्या संतांच्या जवळ एक पाऊल पुढे जातो.
हम्म, आणि मग त्याच्यामध्ये यावर्षी संत चांगदेवांचा अंक करताना सापडलेली गोष्ट काय होती? हम्म. तर चांगदेवांचा अंक करताना चांगदेवांचं पूर्ण आयुष्य हे वेगवेगळ्या चमत्कारांनी भरलेलं आहे. तर हा. त्याच्यामध्ये चमत्कारांचा विचार करताना ते वाघावर बसायचे, हातात नाग घ्यायचे, मग ते वाघ हम्म, चालवत आले आणि मग ते जिवंत व्हायचे, 1400 वर्ष जगले. जर 100 वर्षांनी त्यांना चार्ज करून परत एकदा मोबाईल त्यांचा ऑन व्हायचा, म्हणजे जगणं ऑन व्हायचं. तर हम्म. असं ते त्यांचं 1400 वर्ष चालू राहायचं. असे भरपूर चमत्कार त्यांच्या आयुष्यात. तर मग हे चमत्कार म्हणजे काय आहे? आता विचार करताना मला असं सापडलं की चमत्कार ही एक भाषा शैली आहे. हम्म, चमत्कार हा हम्म. इतिहास असू शकत नाही. चमत्कार ही एक भाषा शैली आहे. त्या भाषा हा. शैलीमध्ये जगभर आतापर्यंत चरित्र सांगितली जाते. हा. म्हणजे गाडगेबाबांच्या चरित्रातही चमत्कार आहे. त्यांनी हा. हा. चमत्कारांचा केला. आपण तुकडोजी बाबांचे म्हणजे तुकडोजी महाराजांची चरित्र बघितली हम्म. तर खूप त्यांच्यामध्ये चमत्कार सापडतात. अच्छा. हं? तुकडोजी महाराजांच्या ही तर माणसं हाडामासाची आपल्या समोर. समोर हो. हा रामकृष्ण परमहंसांचं पूर्ण लीळा आहेत त्या हा. हा. चमत्काराने भरलेल्या आहेत. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये चमत्कार नाही आहेत का? चमत्कार आहेतच. हा. आणि अशी प्रत्येक परिसरामध्ये गेल्या 100 वर्षात होऊन गेलेली कोणी ना कोणी माणसं आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाले. हम्म, हम्म. कारण चमत्कार ही आपली गोष्ट सांगायची एक पद्धत आहे. पद्धत आहे. अच्छा. बरोबर. हा. हा. तर आत्ताच्या काळामध्ये जर आपल्याला गोष्टी सांगायच्या आहेत संतांच्या किंवा संतांचे चरित्र सांगायचं आहे तर मात्र आपल्याला चमत्कार सांगून पुढे जाता येणार नाही, कारण आताची भाषा बदलली आहे. बरोबर. आपल्याला त्या चमत्कारांच्या पुढचा अर्थ शोधावा लागेल आणि तेव्हा तो एक्झॅक्टली. अर्थ आपण समजून घेतो तेव्हा मजा येते, हा. तेव्हा हा. संत सापडत जातात. हं? हे यावर्षी मला काय सापडलं, माझा या हम्म, हम्म. वर्षीचा टेक अवे काय होता तर मला हे सापडलं. हम्म, मी हम्म. त्या हम्म. विषयावर पहिला लेख लिहिलेला आहे या वर्षीचा संत चांगदेव. यावेळी. अच्छा. हा, संत चांगदेव विशेषण असं दरवर्षी काही ना काही सापडत जात आणि हम्म. ते अद्भुत असतं. अच्छा. तो आमचा देवच असा आहे. तो देव हा 4 हाताचा वगैरे काही नाही, त्याला 3-4 डोकी नाहीत. हा त्याला कुठलं वाहन बिहन पण नाही, काय म्हणजे नाही. उंटावर बसलाय का, वाघावर बसलाय का, बसलाय. किंवा मुरावर बसलाय, नंदीवर बसलाय, असलं काही लफडं नाही. तो माणसासारखा माणूस आहे. Yes. हा त्याला एक्स्ट्रा काहीच नाही. त्याच्या हम्म. हातामध्ये कुठला शस्त्र पण नाही. त्याच्या शस्त्र नाही. हातामध्ये तलवार नाही, त्याच्या हातामध्ये धनुष्य नाही, त्याच्या हातामध्ये त्रिशूळ नाही, त्याच्या हातामध्ये गदा नाही, काही नाही. त्याच्या हातामध्ये एक काठी आहे असं म्हणतात. ती आपल्याला हम्म. दिसत नाही त्या मूर्तीत, दिसत. पण अच्छा. ती पण गुरं राखण्यासाठीची काठी आहे. अच्छा. हा कारण तो गवळ्यांचा देव आहे हम्म, प्रामुख्याने, हम्म. किंवा हम्म. कृष्ण आहे जो हम्म. गुरं राखत होता. अशी वेगवेगळ्या हम्म. प्रकारची भावना पांडुरंगामध्ये आहे. मवा धोंड नावाचे अत्यंत विद्वान असे समीक्षक मराठीत होऊन गेले. हम्म. त्यांनी ज्ञानेश्वरीवरचं स्वतंत्र चिंतन केलेलं आहे. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. अच्छा. डॉक्टर मवा धोंडांचं एक छोटंसं पुस्तक आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी ते तुम्ही आवर्जून वाचावं. ऐसा विटेवर देव कुठे असं त्याचं शीर्षक आहे आणि ते उपलब्ध अच्छा. आहे, ऑनलाईन देखील उपलब्ध. एक एक नास्तिक म्हणजे देव न मानणारा या अर्थी नास्तिक माणूस हम्म. या सगळ्या परंपरेकडे कशा पद्धतीने बघतो हे अद्भुत आहे. हम्म. आणि मग जेव्हा तो या परंपरेकडे बघतो तेव्हा त्याचे नवीन अर्थ सापडत जातात. त्याच्यातला एक अर्थ असा आहे की वाल्मिकीने राम या माणसाला देव बनवला आणि हम्म. नामदेवांनी विठ्ठल या देवाला माणूस बनवला. अरे हा वा. त्याचा सापडलेला अर्थ आहे. आणि मग तो माणूस बनला आमचा पांडुरंग, आणि मग तो आमचा सखा बनला, आमचा बाप हम्म. बनला, आमची आई बनला, माऊली बनला, बा बा म्हणजे हम्म. बाप, बाप. हम्म. बाप बनला, भाऊ बनला, बहीण बनला. जी कुठली नाती आहेत ती ती सगळी सगळीच झालं. आमची नाती या पांडुरंगापाशी एकत्र झाली आणि त्या पांडुरंगाने आम्हाला
आमचा आधार दिला. हम्म. त्या पांडुरंगाने त्याच्यामुळे तो कोणी परका राहिला नाही. तो आमच्या जगण्याचा भाग बनला. आज सोशल मीडियावर वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या पक्षांची, वेगवेगळ्या जातींची, वेगवेगळ्या प्रदेशातली महाराष्ट्रात राहणारी माणसं जेव्हा पांडुरंगाचा फोटो आवर्जून टाकतात तेव्हा त्यांच्या जगण्याचा तो भाग बनतो. त्यांचं ते काय सेलिब्रेशन वगैरे असतं ते असतं, पण तरी देखील त्याच्यामध्ये काहीतरी तो भाव गुंतलेला आहे असं मला वाटतं. आणि मग त्या पांडुरंगाचं सगळंच हे अद्भुत आहे. म्हणजे ते अद्भुत नाही हेच अद्भुत आहे. हे अद्भुत भोवती असलेलं जे अद्भुतपणाचं वलय आहे तेच त्याच्या मागे नाहीये. म्हणजे धुळभेट नावाचा प्रकार होता आतापर्यंत चालू. तो धुळभेट नावाचा प्रकार असा होता की पंढरपुरात गेलं की आंघोळ बिंघोळ काही न करता, हातपाय न धुता पांडुरंगाला भेटायला जायचं. म्हणजे लगेच पहिल्यांदा भेटू द्यायचं. म्हणजे जी काय उतावळी असते पांडुरंगाला भेटण्याची ती करून घ्यायची. आणि त्याला त्याने धुळभेट हे नाव दिलेलं होतं. म्हणजे तिथे काय ओवळं असल्या काहीच प्रकार असलं काही नाही. हा, तुम्ही आंघोळ शुचिरभूत करून भेटलं पाहिजे असं काही नाही. त्याच्यापैकी अनेक गोष्टी, टोळवळ, शुचिरभूतता, अनेक नको ती कर्मकांड, अशा गोष्टी त्या सगळ्या सांप्रदायिक धार्मिक व्यवहारामध्ये घुसलेल्या आहेत. नाही अशातला भाग नाही. पण हे अद्भुत आहे. याच्या पलीकडचे जे सापडतं ते मस्त आहे. ते आम्ही रिंगणमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. आणि रिंगण हे आम्ही असं म्हणतो की पत्रकारांनी घेतलेला शोध आहे. आजच्या संदर्भात आम्ही संत शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 750 वर्षांपूर्वीचे संत, 750 वर्षांपूर्वीच्या काळात आणि तेव्हाच्या टर्मिनॉलॉजीमध्ये शोधण्याचा प्रयत्न काही आम्ही करत नाही. आणि आजच्या संदर्भात संत शोधण्याचा प्रयत्न करतो. आता काही ग्रंथ जे झालेले असतील वारकरी संप्रदायातले, ते काही एखाद दुसऱ्या ग्रंथाचा अपवाद वगळता जे सगळं लिहिलं गेलंय वारकरी संप्रदायात संतांनी, ते सर्वसामान्य माणसासाठी लिहिलेलं आहे. बरोबर. सर्वसामान्य माणूस हा जो धर्म अध्यात्म याच्या बाबतीत अल्पज्ञान होतं, ज्याच्याकडे, ज्याला आतापर्यंत कोणीच काही सांगितलेलं नव्हतं, म्हणजे सगळं ज्ञान हे संस्कृतमध्ये अडवून ठेवलेलं होतं, ते सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे बहुजन समाजाच्या लोकांनी ऐकलं तर त्याच्या कानामध्ये शिसं वितळवलेलं शिसं टाकलेलं आहे, कोणाला चुन्यामध्ये बुडवलेलं आहे, अशा कथा ज्ञानेश्वर माऊलींच्या 50-60 वर्ष अगोदरच्या काळामध्ये घडलेल्या आहेत. इतकं बंदी घातलेली होती, ज्ञानावरची बंदी होती ती, आणि ती उघडून म्हणजे ती उलथून टाकण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. त्या काळात सर्वोत्तम जे ज्ञान होतं ते गीतेचं ज्ञान होतं असं त्यांनी सिद्ध केलंय. तोपर्यंत तसं काही मान्यता नव्हती. संस्कृत शिवायच्या इतर भाषेतली ज्ञानेश्वरी, आपण आधीला म्हणतो की ज्ञानेश्वरी हे पहिलं भाष्य आहे. आणि तोपर्यंत असं होतं की प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं जायचं. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता या तिघांवर भाष्य करून त्याच्यात एक विचार आहे असं दाखवणं म्हणजे त्याच्यावर भाष्य करणं असं होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की इतर दोन गोष्टींची मला काही गरज नाही, कारण वेद हे देवाचे निश्वास आहेत. तर माऊली असं म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली, की वेद म्हणजे झोपेतलं देवाचं घोरणं आहे, त्याचं काही मला सांगू नका. देव जागा असताना त्यांनी युद्धभूमीवर अर्जुनाला जे मार्गदर्शन केलं तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. तर हे महत्व सांगणारा पहिला माणूस ज्ञानेश्वर माऊली होते. म्हणून आज आम्ही म्हणजे मुसलमान कुराणावर हात ठेवतात, शपथ घेतात आपल्या कोर्टामध्ये, ख्रिश्चन बायबलवर घेतात, पण हिंदू हा वेदांवर नाही ना घेत, तो गीतेवर घेतो. ही कोपर्निकस क्रांती असं डॉक्टर सदानंद मोरे ज्याला म्हणतात, कोपर्निकस क्रांती ही ज्ञानेश्वर माऊलींनी घडवलेली आहे.
कारण ते ज्ञान म्हणजे गीता हा इतिहास म्हणजे अं, काय ज्याला म्हणतो महाकाव्यांचा भाग होता. हम्म, हम्म, लोकांना असं वाटतं की ही क्रांती सगळी घडवणारे ज्ञानेश्वर माऊली आहेत. अनेकांना असं वाटतं की ते ब्राह्मण आहेत म्हणून बहुजनवादी दृष्टिकोनातून त्यांच्यापेक्षा इतर संत किती थोर आहेत किंवा फक्त नामदेव राय किंवा तुकोबा राय हेच तसे मोठे आहेत अशी मांडणी करण्याचा प्रयत्न अनेकदा होतो. पण मुळात ज्ञानेश्वर माऊली यांना देव मानलं त्या पैठणच्या पुरोहितांनी, त्या धर्मसभेने, पण त्यांना ब्राह्मण मात्र बनू दिलं नाही. म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये जानवं मात्र घालू दिले नाही. तुम्ही देव आहात असं वर्णन केली, तुम्ही थोर आहात, पण तुम्ही जानवं मात्र नाही घेऊ शकत. हम्म, कारण तुम्ही याचा अर्थ जेव्हा नंतरच्या अभ्यासकांनी मांडला तेव्हा नेमकी जात कुठली, या जातीच्या उतरंडीमध्ये संन्यास सोडून संसार पुन्हा एकदा घेतलेल्या बापाची पोरं ही कुठल्या जातीची असतात, असं जेव्हा इतिहासाचार्य राजवाडेंनी सगळं धर्मशास्त्र शोधून त्यांची जात शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती चांडाळ अशी जात आली. म्हणजे अच्छा. अस्पृश्यांपेक्षाही तथाकथित खालची जात. आणि म्हणजे अस्पृश्यांची सगळी दुःख ही माऊलींनी भोगलेली आहे. आणि त्याच्यामुळे उद्विग्न झालेला आहे माऊली आणि त्यांना शांत करावं लागलंय मुक्ताबाईंना. हे आपण विसरून जाता कामा नये. विसरून जात. बरोबर. आणि ती कोणाबरोबर राहिलेली आहे, तरी गावाच्या बाहेरची बहुजन समाजाची माणसं. आईबाप गेल्याच्या नंतर एका सुताराने त्यांना भोजलिंग महाराजांनी त्यांचा सांभाळ केला. जेव्हा ते नामदेवरायांना भेटायला गेले ही भावंड, तेव्हा ती एकमेकांची कैकाडी भाषेतून बोलत होती असा उल्लेख नामदेवरायांच्या गाथेत आहे. अच्छा. हा, म्हणजे कोणाकोणामध्ये ही माणसं राहिली आणि ह्यांना ब्राह्मण म्हणायचं. मुळात हा संप्रदायच शूद्र, अतिशूद्र, महिला आणि वाळीत टाकलेले ब्राह्मण यांचा आहे. हे आपण समजून घ्या. तुकोबाराय स्वतःला कुणबी म्हणून घेतात, शूद्र म्हणून घेतात. नामदेवराय स्वतःला शूद्र म्हणून घेतात आणि सगळे कष्टकरी संत स्वतःला शूद्र म्हणून घेतात. आम्हाला काही ब्राह्मण बनायची हौसच नाहीये, हौसच नाही. असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सावता महाराजांनी पण म्हटलेलं आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे ना. हो ना. या सगळ्यांनी आपापली कामं थोर मानली, कारण गावामध्ये देव सापडत होता. त्याच्यामुळे प्रत्येक संत अत्यंत अभिमानाने आपल्या कामाचा, आपल्या व्यवसायाचा उल्लेख आपल्या सोबत करतो. कारण त्या गोष्टीला महत्व आहे. तुम्ही देऊ नका, पण आमच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. जे कांत मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा माझा हरी. अरे ज्या खाण्यापिण्याला तुम्ही नावं ठेवता, कांदा, लसूण, मुळा ह्या गोष्टी नकोत ना आम्हाला. ह्या काय तामसी असतात, एकादशीला खायच्या नसतात, श्रावणात खायच्या नसतात. अरे त्याच्यातच माझा देव आहे असं सांगतोय ना. बाकी कुठल्या भाज्या नाही सापडल्या. बरोबर, एक्झॅक्टली. ठरवून हा, क्रांतीच आहे का. हा, तर कांदामुळे माझ्या कामामध्ये देव आहे हे सगळेजण सांगू लागले. आणि मग त्यांनी आपली नावं, आपल्या जाती, व्यवसाय या अर्थाने अत्यंत अभिमानाची गोष्ट बनवली. आणि त्या प्रत्येकाने त्याचा उल्लेख केला. म्हणजे कोणीही, गोरा कुंभार, सावता माळी, नामदेव शिंपी, नामा शिंपी, सेना न्हावी, संतू तेली, अशा प्रत्येकाने आपल्या नावाचा उल्लेख केला ना, अभिमानाने केलेला आहे. बरे झाले तेव्हा कुणबी केलं असं तुकोबाराय सांगतात. मला कुणबी केलंस, शेतकरी केलंस तर बरं केलंस, नाही तर दंभेची मेलो असतो मेलो. म्हणजे दंभेने म्हणजे मी नको ते अहंकाराने मेलो असतो. बरं झालं तेव्हा कुणबी केलंस. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि हे एवढ्या पुरतं उरलं नाही, तर देव आला आणि त्यांनी पण ती सगळी कामं केली या संतांच्या बरोबर.
कोणाबरोबर मडकी बनवली, कोणाबरोबर शेती केली, कोणाबरोबर कचरा काढला, भांडी धुतली, जात्यावर पीठ दळलं, म्हणजे धान्य दळलं. एवढं नाही तर आमच्या चोखोबांच्या संगे मेलेली गुरं ओढली. आमच्या रविदासांसंगे चर्म रंगू लागला, म्हणजे चामडं मिळवण्याचं काम केलं. त्याच्याही पुढे जाऊन तुकोबारायांचा उल्लेख आहे. सजन कसाया विकू लागे मास. सजन कसाई नावाचे संत होऊन गेले, ज्यांचे काही फारसे संदर्भ सापडत नाहीत, पण त्या सजन कसाया विकू लागे मास असं तुकोबारायांनी सांगितलंय. आता तो सजन कसाई आहे, तो मांस विकणारच. म्हणजे आमचे कोकणातले कोळी मंडळी आहेत, ती मच्छी विकणारच ना. ही कामं करायला तुम्ही ही शूद्रांची कामं आहेत, हलकी कामं आहेत म्हणून काही याच्याकडे हलक्या सलक्या नजरेने बघू नका. तुम्ही काही तथाकथित स्वच्छतेचा, शुचितेचा आदर्श विदर्श बाळगू नका. आमचा देव करतो ही सगळी कामं. बरोबर. अर्धा किलो, पाव किलो मटण कापून देत होता आमचा पांडुरंग. काय करणार काय, तुकोबारायांनी सांगून. या सगळ्याच्या पलीकडे पांडुरंग आहे हे आपण समजून घ्यायला. हा, तर मग तो तसा पांडुरंग आम्हाला दरवर्षी रिंगण करताना सापडत जातो. गेली 12 वर्ष आम्ही रिंगण करतोय. दिवाळीचे अंक असतात, तर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सोहळा असलेल्या आषाढीचे अंक का नकोत म्हणून आम्ही आषाढीचे अंक गेली 11-12 वर्ष बघतोय. पत्रकार म्हणून त्याच्याकडे बघतो. रोजच्या पत्रकारांच्या भाषेमध्ये आम्ही त्याच्यात मांडणी करतो. त्या संतांच्या गावी जातो, तिकडे त्या गावांमध्ये काय सापडतं त्याचा शोध घेतो. वेगवेगळे अभ्यासक लिहितात आणि त्याचा शोध घेतात. अशा पद्धतीचं अंकाचं स्वरूप असतं. अत्यंत कमी किमतीत आम्हाला तो अंक आम्ही विकू शकतो, कारण लोकांच्या मदतीने हा अंक आम्हाला आणता येतो. म्हणजे लोक आम्हाला मदत करतात. सर्वसामान्य माणसांपासून सगळी मोठी माणसं मोठी जाहिराती देतात आणि सर्वसामान्य आपल्यासारखी, तुझ्यासारखी, माझ्यासारखी माणसं 1,000 रुपये मदत करतात. त्याच्यातून हा अंक उभा राहतो. त्याच्यामुळे ज्याची एकूण सगळा खर्च 250 रुपयाला वगैरे पडतो, तो आम्ही 150 रुपयाला विकतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ना नफा ना तोटा अशा तत्वावर हा सगळा उपद्व्याप सुरू आहे आमचा. आणि यावर्षी 12वा अंक संत चांगदेव महाराजांवर आला. त्याच्या अगोदर संत परिसा भागवतांवर, त्याच्यापूर्वी संत मुक्ताबाईंवर, त्याच्यापूर्वी संत नरहरी सोनार, त्याच्यापूर्वी संत सोपानदेव, त्याच्यापूर्वी संत सावता महाराज, त्याच्यापूर्वी संत गोरा कुंभार, त्याच्यापूर्वी संत विसोबा खेचर, त्याच्यापूर्वी निवृत्तीनाथ, त्याच्यापूर्वी जनाबाई, त्याच्यापूर्वी चोखोबाराय, त्याच्यापूर्वी नामदेवराय, असे 12 अंक दर आषाढी एकादशीला प्रसिद्ध झालेले आहेत. तर माझा नंबर जर कुठे तुम्ही टाकणार असाल त्याच्या खाली जर टाकून दिलात तर तुम्ही मला फक्त पत्ता पाठवा, तुम्हाला अंक घरपोच मिळेल. 150 रुपये किंमत. सुरुवातीचा अंक ज्यावेळी काढला त्यावेळी नेमकी काय म्हणजे भूमिका काय होती नामदेवांचा काढताना, किंवा सुरुवात कशी केली? हा, म्हणजे सुरुवात म्हणजे शोध घ्यायचा आहे आपल्याला जाऊन पत्रकार म्हणून, आणि रिपोर्टाची ही आपली ताकद असणार आहे. गावोगाव जायचं आणि त्यांना संतांना आजच्या संदर्भामध्ये शोधायचं, ही आपली ताकद आहे. म्हणजे आपल्याला पत्रकार म्हणून काय करता येईल, तिकडे जायचं आणि त्यांचा शोध घ्यायचा आजच्या संदर्भात, अशी मांडणी करत जाणं, असं या रिंगणचं सुरुवात झाली. आणि स्वाभाविकच नामदेवराय पहिले होते. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांवर खूप काम झालेलं आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर काम करणार नाही आहोत. ऑलरेडी पुन्हा पुन्हा तेच सांगणं काही योग्य वाटत नाही आणि आमची तेवढी क्षमता नाहीये असंही मला वाटतं. माऊली आणि तुकोबाराय अंकामध्ये मांडावेत एवढी काही माझी क्षमता नाही. त्याच्यामुळे आम्ही इतर संत मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि पहिला नामदेवरायांचा अंक महाराष्ट्रभरातून त्याचं स्वागत झालं. टीव्ही चॅनलवर, पेपरमध्ये कौतुक झालं. गेली 12 वर्ष ते घडतंय. अनेक लोकांच्या घरामध्ये जिथे पांडुरंग नव्हता, कुठला देव नव्हता,
तिथेच पांडुरंग उभा आहे, मी पाहिलेला आहे. अनेकांच्या आयुष्यामध्ये संत नव्याने आले. या सगळ्या परंपरेकडे नव्याने बघण्याचा दृष्टिकोन मिळाला, आदराने बघण्याची कारणं मिळाली आणि अनेकांच्या जगण्यामध्ये संत पोहोचले. हेच या रिंगणचं जर काही बरोबर. हो, म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो 2014ला. तर त्यावेळी बहुतेक 14 साली मी पहिल्यांदा यांचाच नामदेवांचा अंक वाचला होता. हा, पण मी जुना, म्हणजे आम्ही त्यावेळी नुकते पुण्यात गेलो होतो आणि रिंगणची कन्सेप्ट पोचली होती. तर आम्ही पण त्या प्रभाव झालेल्या पिढीमध्ये आहोत. हे सांगायचं की रिंगणातले वारकरी नाही, असं म्हणू शकत. रिंगण आम्हाला काय गोष्टी दिल्या तर सगळ्यात म्हणजे वारकरी म्हणजे संत हे कंटेम्पररी आहेत हे पहिल्यांदा जाणवलं मला, की आपल्या आजूबाजूला पण ही माणसं म्हणजे असतील, ही जी जाणीव होती ती रिंगण मधून मला मिळाली पहिल्यांदा. म्हणजे मी त्यावेळी पत्रकारितेच्या पहिले वर्षी होतो 2014ला. तर तिथून हा दृष्टिकोन आला की अरे हे काय 700 वर्ष जुनं आहे असं नाहीये. आपण आता पण बघू शकतो की तो म्हणजे ती व्यक्ती असली असती तर काय म्हणली असती, त्यानं कसं बघितलं असतं, असा आमचा विचार चालू झाला त्यावेळी. म्हणजे आम्ही गप्पा मारायचो त्यावेळी रिंगणविषयी मासिक ह्याच्यामध्ये, तर ह्या गोष्टी यायच्या. तर म्हणजे रिंगणचा प्रभाव असलेली एक बॅच आहे हे आम्हाला फक्त पोचवायचंय तुमच्यापर्यंत की रिंगणचं म्हणजे तो संतांचा प्रभाव आहे. हा हा. पण ती घुसळण झाली. घुसळण होणं त्या त्या काळानुसार घुसळण होणं खूप महत्वाचं आहे. तर म्हणजे जशी ती आपण काय म्हणून वारकरी परंपराच एक घुसळणच आहे, तर तीच आपण पुढे नेतोय रिंगण म्हणून पण. आणि आमचा पण परिसरचा थोडाफार तोच उद्देश आहे की आपण काहीतरी घुसळत ठेवूया सोसायटीमध्ये. अजून पुढं म्हणजे काही व्हिडिओच्या स्वरूपात किंवा काही असं काही करायचं आहे का आपल्या रिंगणकडून, किंवा डॉक्युमेंटेशन वगैरे? काय काय आहे, पण ते पोटापाण्याच्या उद्योगांमध्ये जमत नाही. कारण अगोदर ते सगळं करणं गरजेचं आहे. म्हणजे मी या सगळ्या माध्यमांमध्ये अनेक वर्ष काम करत असल्यामुळे काय काय करता येईल डॉक्युमेंटेशनच्या दृष्टीने, पुस्तकांच्या रूपात काय करता येईल, म्हणजे किंवा ऑडिओ मध्ये काय करता येईल, व्हिडिओ मध्ये काय करता येईल, सोशल मीडियामध्ये काय करता येईल, फोटोंचं काय डॉक्युमेंटेशन करावं लागेल, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने काय काय डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे ह्याच्यावर विचार केलेला आहे. फक्त माहित नाही कधी करता येईल. मी नाही केलं तर आणखी कोणीतरी करेल, पण ते होईल असं मला वाटतं. कारण ही आता शेवटची पिढी आहे ज्यांनी ही परंपरा बऱ्यापैकी आहे तशी ठेवून दिलेली आहे. बरोबर बरोबर. करण्याच्या नंतर जो प्रभाव आलेला आहे त्याच्यात सगळंच बदल. एक्झॅक्टली. खूप स्वाभाविक आहे बदल. म्हणजे त्याच्याबद्दल काही चुकीचं किंवा वाईट आहे असं मला नाही म्हणायचं, पण ते जपून ठेवायला हवं आहे. हा आत्ताचाच काळ आहे. त्याच्यानंतर ते करता येईल की नाही मला माहित नाही. आत्ता तरी करता येऊ शकतंय असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी पूर्ण वेळ काम करायला हवंय, त्याच्यासाठी पूर्ण वेळ सेटअप उभा करायला हवाय. हे सगळं मला माहिती आहे, पण मला फक्त माहिती आहे. ते कधी होईल ते मला माहित नाही. ते करायचं असेल तर पांडुरंग करून घेईल. नाही करायचं असेल तर नाही करून घेईल. मी काय कार्यकर्ता नाहीये. म्हणजे कार्यकर्त्याची एक मानसिकता लागते ना की काही करून ते करून घेईल करायचं. आमची काही मदत लागली तर आम्ही तयार आहोत सर. जी काही मदत लागेल. नाही, ते चांगलंच आहे. अशी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण म्हणजे उस्मानाबाद धाराशिवचा परिसर आहे तुमचा, अद्भुत गोष्ट आहे. हो हो. सगळा या टोकापासून ते त्या टोकापर्यंत फार मोठी मोठी या संप्रदायाशी जोडलेली माणसं होऊन गेलेली आहेत. तर ते फक्त गोरोबा काका नाहीत, त्याच्यानंतरची जी परंपरा झालेली आहे त्याच्यात अनेक परंपरेतली फार मोठी
सत्पुरुष होऊन गेले उस्मानाबाद सर. हे सगळेच डॉक्युमेंटेशन म्हणजे तुकोबारायांच्या नंतरच्या वारकरी संप्रदायाचं डॉक्युमेंटेशनच नाहीये आपल्याकडे. एक्झॅक्टली. तुकोबारायांच्या नंतरचे एक समजा 50 वर्षाचं असेल असं आपण पकडू. त्याच्यानंतर तर आपल्याकडे नाहीच. त्याच्यानंतरच्या काळामध्ये नेमकं काय घडलं हे काहीच आपल्याला माहित नाही. त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. म्हणजे करायला हवंय, करू कधीतरी. तर ते त्याच्यासाठी असं झटून बिटून काम करणार पाहिजे कोणतरी. एवढा माझा आवाका नाही आणि माझा उरक पण नाही. काम करायला एक उरक लागते ना असा. आज दिवसभरात हे संपवायचं असलं काही आपल्याला जमतच नाही. आम्ही ते एकदम होतंय करतोय, आज जेवढं जमलं तेवढं झालं असल्या मानसिकतेची, पत्रकारी मानसिकतेची माणसं असल्यामुळे. सर धन्यवाद सर. म्हणजे खूप छान कार्यक्रम झालाय. आज आम्ही बहुतेक एडिट वगैरे करून युट्यूबवर टाकू. ते काही नाही टाकलंस तरी पण मला काही हरकत नाही. मला तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. आपण तो ओळखत पण नाही एकमेकांना. हो ना. म्हणजे ते दुवे असेच आहेत सर. मी तर म्हणजे 10 वर्ष झालं मी ऐकतोय, पण असं कधी वाटलं नाही की सचिन परब या व्यक्तीला आपण भेटलो नाही किंवा बोललो नाही असं कधी जाणवलं नाही. असं काही ना काहीतरी कनेक्शन ते होत असते दरवर्षी. आणि मला ते आधीपासून माहित होतं की मी कधी ना कधी बोलणार आहे तुमच्याशी. आज परिसरकडून आपण वारीचं रिंगण आणि रिंगणची वारी असा एक गप्पांचा कार्यक्रम घेतला. सचिन परब सरांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी वेळ दिला. आणि यापुढेही कुठल्या विषयावर जर आम्हाला वाटलं की सरांशी बोलावं तर आम्ही हक्कानी सरांना बोलू. येस. आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप मी अजून एका माझ्या कवितेने करीन. प्लीज प्लीज. कसं पहाटेचे 4 उजाडती रात, उत्तरेत ध्रुव आढळता, खाली समांतर पसरला थोर, हातभर माझ पाजळत, हजार उसासे माझ पोखराया, ठेवले बटीक रोजंदारी, रोज हेलकावे बदलते भान, बदलती व्याख्या माझाची, मुळावर घाव घालावा म्हणून शोधले कारण स्वतःहून, आतून चित्कार अकारण आहे, कसा बंदोबस्त करावा की, हुडकला ज्ञानी बोले 2 शब्द, 4 हात माझा दिसू आला, मग ग्रंथामध्ये बुडवली मान, माझा तोच मेंदू अर्थ माझे, विज्ञानाचा ध्यास धरल्यानंतर तेथे निरंतर माझा वाढे, सापडला श्वास येणे जाणे पाहू, वेढली चाहूल श्वासातच, वाहता पसारा लहरी भिंगल्या आणि जाणवली थरथर, गुंगण्याचा शौक नडला भारीच, पुढचा प्रवास खुंटले, परवा फिरलो जुंपल्या वारीत, गळा नाही माळ तुळशीची, तरी एकदाची गाठली पंढरी, जाऊन देखले वाळवंट, अकारण आहे याचेही कारण वाटले समोर उभे आहे, आनंद साजिरा मूळ सापडले, परिदिसे वृक्ष उफराट, माज मारण्याची मेली आता हौस, त्यानेच दिलेला माझ, जपेन आवडी साज दिगंतर, करा निरामय पांडुरंगा. थँक्यू सर.